बातमीतून सोलापूर जिल्ह्यामध्ये साखर कारखान्यांमधून निघणारं केमिकलयुक्त सांडपाणी उघड्यावर सोडलं जात असल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केलाय। इथेनॉल आणि सीएनजीच्या निर्मितीमुळे वाढलेल्या रासायनिक सांडपाण्यामुळे हराळवाडी, कोरवली, जामगाव, कामती, बुद्रुक आणि वाघोली परिसरात दुर्गंधी पसरली आहे। नागरिकांचं आरोग्य त्यामुळे धोक्यात आलंय। उलट्या, जुलाब, त्वचारोग वाढल्याच्या तक्रारी सुद्धा समोर येत आहेत। तसंच शेतजमीन नापीक होण्याचा आणि भूजल दूषित होण्याचाही धोका व्यक्त केला जातोय। प्रदूषण नियंत्रण मंडळानं तातडीनं तपास करून कठोर कारवाई करावी अशी मागणी आता नागरिकांनी केली आहे। शेतामध्ये कारखान्याचं घाण केमिकलयुक्त पाणी आणून टाकलं जात आहे। त्याच्यामध्ये भयानक केमिकल आणि त्याचा दुर्गंधी वास येतो। त्यांना कुठं मोकळी जागा दिसेल तिथं ते कारखान्याचे घाण पाणी टाकून ते फरार होतात। तरी आम्ही काल प्रदूषण अधिकाऱ्याला आम्ही फोन केला होता की 2 वेळा फोन केला होता की असे कारखानदार आमच्या शेतामध्ये घाण केमिकलयुक्त पाणी आणून टाकतात। त्याने बघू वगैरे करून त्यांनी काय दखल घेतलेली नाही आहे। घाण केमिकल पाणी टाकते त्याच्यावरती योग्य ही कारवाई करावी। कारखान्याचे केमिकलयुक्त पाणी किंवा जे घाण पाणी, जे कारखान्यातून घाण पाणी जे येतं ते सगळं पूर्ण जकराय कारखान्याचे जे पाणी आहे केमिकलयुक्त ते ह्या कामती परिसरात आणून प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्यांना वेड्यात काढून किंवा शेतकऱ्याची फसवणूक करून टाकलं जातं आहे। प्रदूषण विभागाला फोन केला असता प्रदूषण विभाग सांगते की टाळटाळ करते, बघू आम्ही येऊन चेक करतो, बघतो, असं काही उत्तर उडवडीचं उत्तर देत आहे प्रदूषण खातं। तरी ह्यात कलेक्टर साहेबांनी हस्तक्षेप करून जे कारखान्याचं घाण पाणी किंवा केमिकलचं पाणी जे गावोगावी ओतले जाते किंवा गावाच्या कडेने किंवा शेतात शेतकऱ्यांची फसवणूक करून ओतलं ते थांबवावं।